शिंदखेडा तालुक्यात युवासेनेची आढावा बैठक युवा सेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अविष्कार भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी एसआयआर प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला तसेच संघटन वाढीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी अविष्कार भुसे यांनी युवा सेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। ते म्हणाले की सर्वसामान्य कुटुंबातून येऊन राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे सोपे नसते, मात्र मनोज कोळेकर यांनी सातत्यपूर्ण जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेले नाते यांच्या बळावर स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आहे। निवडणूक लढवत त्यांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिली असून धुळे शहरातील सामान्य कार्यकर्ताही युवासेनेच्या माध्यमातून मोठ्या राजकीय जबाबदाऱ्या सांभाळू शकतो, याचे ते उत्तम उदाहरण आहेत। त्यांच्या कामामुळे अनेक युवकांना राजकारणात येण्याची प्रेरणा मिळत असून आगामी काळातही युवासेना अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। धुळे लोकसभा संपर्कप्रमुख किशोर भोसले यांनी युवकांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व संघटना तळागाळापर्यंत मजबूत करावी, असे आवाहन केले। बैठकीस मनोज कोळेकर, प्रकाश नाना, सुनील बापू पाटील, किशोर सिसोदिया, सोनू गिरासे, महेंद्र वाडिले, दत्ता शिंदे, विशाल सोनवणे, अनिल गढरी, नितीन सकट, कल्पेश मगर यांच्यासह मोठ्या संख्येने युवा सैनिक उपस्थित होते। सर्वांना जय महाराष्ट्र। आज दिनांक 14 रोजी युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कार भाईजी भुसे तसेच संपर्क प्रमुख उत्तर महाराष्ट्राचे धुळे जिल्हा किशोरजी भोसले तसेच प्रथमेश पाटील यांच्या नेतृत्वात युवा सेनेची आढावा बैठक ही आमचे नेते अविष्कार भाईजी भुसे यांच्या माध्यमातून शिंदखेडा गेस्ट हाऊस या ठिकाणी संपन्न झाली। यामध्ये शिंदखेड्याचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष फादरबावडीचे आमचे मार्गदर्शक प्रकाश नाना तसेच सुनील बापू, युवा सेनेचे तालुका प्रमुख सोनूभाऊ गिरासे तसेच किशोर भाऊ गिरासे, त्याचबरोबर शिंदखेडा शहराध्यक्ष आमचे महेंद्र भाऊ यांच्या सर्वांच्या माध्यमातून नेतृत्वात धुळे शहराध्यक्ष दत्ताजी शिंदे, विशाल भाऊ, अनिल भाऊ तसेच कल्पेशजी व नितीन सकड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच आमचे नेते अविष्कार भाईजी भुसे यांनी देखील संघटना कशा पद्धतीने, युवा सेना कशा पद्धतीने या तालुक्यात अजून वाढेल यासाठी देखील त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचबरोबर आमचं या ठिकाणी बीएलएचं युवा सेनेचं काम आज 50% या आसपास या ठिकाणी झालेलं आहे। आम्ही देखील पक्षाच्या माध्यमातून त्यांना सांगितलं आहे की लवकरात लवकर पूर्ण 100% बीएलए आम्ही तुम्हाला नेमून देऊ। तसेच जे नवीन जे पदाधिकारी त्यांच्या देखील 1-2 दिवसामध्ये नियुक्त होणार आहे। यापुढे देखील या तालुक्यात अजून मोठ्या प्रमाणात तालुक्याचे आमचे फादरबावडीचे अध्यक्ष असतील, तसे आमचे या ठिकाणचे नेते असतील व युवा सेना असेल, मोठ्या प्रमाणात शासकीय योजनेचा लाभ असेल, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या असतील, या संदर्भात युवा सेना लवकरात लवकर अजून जोरात काम करेल असं या ठिकाणी युवा सेनेच्या वतीने अविष्कार भाईजी भुसे यांनी शब्द दिलेला आहे। धन्यवाद।